ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्क्रीनवरती दिसतंय सर्वांना? स्लाईड दिसते? येस सर. Yes, sir. ओके. आता लास्ट लेक्चरला आपण जे पाहिलं त्याला पहिल्यांदा रिवाईज करूयात. मला रोल नंबर 15. कोण आहे 15 रोल नंबर? पहिल्यांदा नाव सांगा. येस सर. मला माहिती नाही आहे कोण आहे. हां, 15 रोल नंबर पृथ्वीराज का? हा ओके. पृथ्वीराज, लास्ट लेक्चरला मी काय सांगितलं होतं? कोणता फॅक्च्युअल डेटा हे करून आणायला सांगितला होता? पाठ करून यायला सांगितलं होतं? लास्ट लेक्चरला नव्हतं सर मी. ओके, ठीक आहे. 21 रोल नंबर. कोण आहे 21? रोल नंबर 21 प्रेझेंट. ठीक आहे. 1 रोल नंबर 1 कोण आहे? रोल नंबर 1. रोल नंबर 1 नाही आहे. ठीक आहे. रोल नंबर 58. प्रेझेंट ऑर नॉट? 58. रोल नंबर 58 प्रेझेंट ऑर नॉट? आवाज येतोय सर्वांना की नाही येत? येस सर येतोय. येतोय. 58 नाही आहे. ठीक आहे. रोल नंबर 22. काय सांगितलं होतं लास्ट टाइम? कोणता फॅक्च्युअल डेटा पाठ करून यायला सांगितलं होतं? IRCचे रोडचे स्टँडर्डाइज्ड ओके. व्हेरियस IRC, क्लास. ॲज पर IRC रोडच्या स्टँडर्ड साइजेस. चला सांगा मग. आनंद मे बी 22 रोल नंबर. सिंगल लेनची 3.75. सिंगल लेन 3.75 मीटर. मीटर बोलायचे पुढं. MM आहे का काय आहे ते समजलं पाहिजे. हां, नेक्स्ट. 2 लेनची विदाउट कर्ब 7 मीटर. ओके. 2 लेन विदाउट कर्ब्स 7 मीटर. ओके, गुड. आणि कर्ब्स धरून 7.5. 2 लेन विथ कर्ब्स 7.5 मीटर. ओके, मीटर सांगायचं पुढं. हां, नेक्स्ट. आणि मल्टी लेन पेवमेंट्स पर लेनची 3.5 मीटर. मल्टी लेन पर लेन मल्टी लेनसाठी 3.5 मीटर. गुड. आणि इंटरमिडिएट कॅरेजवे 5. 5.5. गुड गुड. 5.5 मीटर. ओके. चला, हर्षवर्धन रोल नंबर 10. दुसरा कोणता फॅक्च्युअल डेटा सांगितलं होतं मी पाठ करून यायला? तो केलाय. कोणता होता सांगू शकाल? रोल नंबर 10 हर्षवर्धन. चला, रोल नंबर 5 राजनंदिनी सांगू शकाल? Cement, concrete, and thick bituminous surface. काय आहेत ते? ते काय आहेत? काय पाठ करून यायला Road सांगितलं होतं? sir, काय गोष्टी होत्या? IRC specification of chemicals. हा, IRC स्पेसिफिकेशन ऑफ केम्बर. मनाने सांगताय राजनंदिनी न पाहता? सर थोडं पाठ. ओके. सर्व हां, चला सांगा. सर्वांनी लक्ष द्या रे. Cement, concrete, and thick bituminous surface. Heavy rainfall ला 1 in 50 or 2%. ओके. आणि लो रेनफॉल 1 in 60 or 1.7%. गुड.
thin bitumen surface 1 in 40 or 2.5, हम्म, 1 in 50 or 2% low rainfall. ओके. Water bounded macadam मध्ये 1 in 33 or 3%, हम्म, low rainfall 1 in 40 or 2.5, हम्म. earthen road 1 in 25 or 4%, low rainfall 1 in 33 or 3%. गुड, ओके. लक्ष द्या सर्वांनी प्लीज. हा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो लक्षात ठेवा. कितीदा सांगितलं आहे, काल परवा 2 दिवसापूर्वी लेक्चर झालं होतं त्यावेळेस पण सांगितलं होतं. आता उद्याच्या लेक्चरला मला एक्सक्यूज नको आहे. प्लीज एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. कसं सांगितलं होतं, फर्स्ट जो आहे टाईप ऑफ रोड सरफेस, केम्बर पर्सेंटेज आपल्याला माहीत पाहिजे, हेवी रेनफॉल आणि लो रेनफॉल सांगितलं होतं एक्सप्लेन करताना, की कुठे जास्त पाऊस पडतो तिथं हेवी रेनफॉल, कुठे जास्त कमी पाऊस पडतो तिथं लो रेनफॉल. मग त्या जिथं हेवी रेनफॉल पडतो तिथं त्याप्रमाणे आपण केम्बर डिझाईन करतो, आणि जिथं जास्त पाऊस पडतो कमी पाऊस पडतो त्याप्रमाणे तिथं आपण डिझाईन करतो. जिथं जास्त पाऊस पडत असेल ना तिथं जास्त केम्बर द्यावं लागेल तुम्हाला. बघा ना, 2% हेवी रेनफॉल, 2%, 2.5%, 3%, 4%. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट अँड थिक बिट्युमिनस सरफेस. पहिला काय आहे SR नंबर, टाईप ऑफ रोड सरफेस कोणता आहे, तर सिमेंट कॉन्क्रीट अँड थिक बिट्युमिनस सरफेस. त्यामध्ये तुम्हाला हेवी रेनफॉल म्हणजे जिथं जास्त पाऊस पडतो तिथं जास्त केम्बर द्यावं लागेल, आणि जिथं कमी पाऊस पडतो बघा ना इथं लो रेनफॉल सिमेंट कॉन्क्रीटसाठी तिथं 1.7%. 1.7पेक्षा 2% जास्त आहे ना. जिथं पाऊस जास्त पडतो तिथं जास्त केम्बर, जिथं पाऊस कमी पडतो तिथं त्या एरियानुसार कमी केम्बर. थिन बिट्युमिनस सरफेस सेकंडवालं बघा, त्यामध्ये 1 in 40. ते कसं येतं तर सांगितलं 2.5% 100च्या, तर किती उत्तर आलं 40, म्हणजे 1 in 40. ओके. मग बघा हेवी रेनफॉलसाठी थिन बिट्युमिनस सरफेस 2.5%. तुम्हाला सांगितलं एक ट्रिक काय, तर हेवी रेनफॉल लो रेनफॉलवरती लिहिलं तुम्ही. समजूयात हेवी रेनफॉल लो रेनफॉल लिहिलं. टाईप ऑफ रोड सरफेस लिहिले 1, 2, 3, 4. सिमेंट कॉन्क्रीट थिक बिट्युमिनस सरफेस फर्स्ट, सेकंड वन इज अ थिन बिट्युमिनस सरफेस, थर्ड वन इज वॉटर बाउंड मॅकॅडम अँड ग्रॅव्हल पेवमेंट, अँड फोर्थ वन इज अ अर्धन रोड. ओके, असे 4 लिहिले. तर फर्स्टला समजा हेवीमध्ये 2% लिहिलं, लोमध्ये 1.7 लिहिलं, तर हे हेवीचं उत्तर आहे 2%. ते कुठं जाईल, लोला जाईल दुसऱ्याला. पुन्हा नंतर त्याच्या पुढती 0.5% वाढवा म्हटलं थिन बिट्युमिनला, ते हेवीसाठी आलं. ते आलेलं उत्तर जे आहे ते तिरपं डायरेक्ट लोला कुठं जाईल, वॉटर बाउंड अँड ग्रॅव्हल पेवमेंटला 2.5%. पुन्हा त्यापेक्षा 0.5% वाढवा, ते असेल हेवी रेनफॉलचं तुमचं वॉटर बाउंड मॅकॅडम. आलेलं उत्तर ते तिरपं तुमच्या लो रेनफॉलला जाऊ द्या, ते 3% लो रेनफॉलसाठी अर्धन रोडसाठी, आणि त्यापेक्षा 1% वाढवा, 4% जे आहे ते हेवी रेनफॉलसाठी अर्धन रोड्स. ह्या गोष्टी फॅक्च्युअल डेटा पाठ पाहिजे. आता मी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या. जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवेमध्ये केम्बर म्हणजे काय, केम्बरचे प्रकार शिकवले. कर्व म्हणजे काय, आता कर्वचे प्रकार पण पुढे पाहूया. नेक्स्ट पुन्हा तुम्हाला केम्बरचे पर्सेंटेज ॲज पर IRC कोणते आहेत ते सांगितले. नंतर तुम्हाला काय आपण काय पाहिलं नंतर आणखीन, केम्बरलाच आपण काय म्हणतो, क्रॉस स्लोप म्हणतो. लेन, विड्थ ऑफ कॅरेज वे, सिंगल लेन किती, डबल लेन किती, मल्टी लेन किती, IRC स्पेसिफिकेशन पाहिले आपण. कॅरेज वे म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिली आपण. नंतर मीडियन म्हणजे काय, सेपरेटर म्हणजे काय त्याचे डेफिनेशन पाहिले आपण. नेक्स्ट आता पुढं जाऊयात. ओके, ह्या गोष्टी सर्व समजलेल्या आहेत, लक्षात आलेले आहेत. पुढं जायचं आहे की आणखीन एकदा रिपीट करायचे ह्या गोष्टी. ते पहिलं येस ऑर नो चॅट बॉक्समध्ये सांगा, मग पुढे जाऊयात. हा कोण आहे, रोल नंबर 40. हा बोला. सॉरी 40 नाही आहे, रोल नंबर 1 आहे का. येस सर. हा, नाव काय आपलं. प्रथमेश गाडगे. प्रथमेश गाडगे. प्रथमेश, हे क्वेश्चन विचारल्यानंतर कुठे गेला होता, रोल नंबर 1ला क्वेश्चन विचारला त्यावेळेस. कधी सर? आता लेक्चर चालू झालं 10 मिनिटं झालं, त्यामध्ये रोल नंबर 1, रोल नंबर 58, रोल नंबर 15, रोल नंबर 21. माझी भरपूर शार्प मेमरी आहे, बोलले नाहीत. फक्त 15 रोल नंबर बोलला, 21 बोलला नाही, 1 बोलला नाही, 58 बोलला नाही. मी फक्त बोलून चालणार नाही, तुम्ही सर्वजण बोलले
तर पुढे जाईल काहीतरी की बरोबर आहे, समजलंय, त्या गोष्टी मग माझ्या लक्षात येतील. ओके, ठीक आहे. पहिल्यापासून एक्सप्लेन करेन. जिओमेट्रिक डिझाईनमध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे तुमचा जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवेमध्ये? तर फर्स्ट पॉईंट आहे केम्बर. व्हॉट इज मीन बाय केम्बर? हर्षवर्धन, रोल नंबर 10. केम्बर म्हणजे काय? Camber is a slope provided to the road. The both this way. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी The मला driver वाटतं slope सर्वांना. provided to the road surface to Okay. drain out the rainwater. ओके, गुड. सर्वांनी नोट्स राईट डाऊन केलेले आहेत? फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर. येस सर. गुड. सर्वांना नोट्स भेटलेले आहेत. मी फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर माझ्यापासून सेंड केलेले आहेत आणि PPT पण सेंड करेल मी. हां, 37 रोल नंबर बोलायचं आहे तर बोला. माझ्या जवळच्या हायवे इंजिनिअरिंगच्या नोट्स मी सेंड केलेल्या आहेत सर्वांना. फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर. आणखीन पाहिजे असतील आणखीन मी सेंड करेल. PPT पण मी ज्या आहेत त्या काल डाउनलोड केलेल्या आहेत, त्या PPT पण मी तुम्हाला सेंड करेल. ठीक आहे, ओके. काय प्रॉब्लेम असेल बोलत चला. मला प्रॉब्लेम तुमचा समजला तर माझ्या लक्षात येईल काय प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. फर्स्ट काय? केम्बर म्हणजे काय? इट इज अ ट्रान्सफर स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोड सरफेस टू ड्रेन आउट द रेन वॉटर ऑन द सरफेस ऑफ अ रोड. केम्बर म्हणजेच क्रॉस स्लोप म्हटलं. क्रॉस स्लोप का? तर पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते रोडवर थांबू नये. मोस्ट इम्पॉर्टंट ड्रेनेज पर्पज आहे. जर परीक्षेमध्ये MCQ मध्ये क्वेश्चन विचारला तुम्हाला केम्बर प्रोव्हाइड का करायचं रोडला, असा प्रश्न जर आला, why camber is provided to the road surface for national highway, state highway or any other road, then you have to answer it drainage purpose. मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज काय? तर ड्रेनेज. पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते रोडवरती थांबू नये म्हणून आपण रोडला केम्बर प्रोव्हाइड करतो. सेकंड, त्याचे टाइप्स पाहिले आपण. त्यामध्ये कोणते कोणते होते? कंपोजिट केम्बर. त्यामध्ये कोणता? तर कंपोजिट केम्बर म्हणजेच काय? स्लोप अँड स्ट्रेट. स्लोप म्हणजेच काय? स्ट्रेट केम्बर आणि स्ट्रेट अँड पॅराबोला. कंपोजिट केम्बर म्हणजेच काय? पॅराबोला प्लस स्ट्रेट केम्बर. नेक्स्ट सेकंड केम्बर बघितला स्लोप केम्बर. थर्ड केम्बर बघितला पॅराबोलिक केम्बर. मग पॅराबोलिक केम्बर काय? त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज तुम्हाला माहीत आहेत काय आहेत? तर पॅराबोलिक केम्बरवरून तुम्ही जे आहे ते ओव्हरटेकिंग जे आहे ते फास्टली करू शकता. म्हणजे मधून तुम्ही जे आहे ते फास्ट बाईक किंवा तुमची 4 व्हीलर असेल चालवू शकता. ओव्हरटेकिंग करणं सोपं आहे पॅराबोलिकमध्ये, परंतु आउटर एजेसला तुमची गाडी जी आहे ती ओव्हरटर्न होण्याचे चान्सेस आहेत पॅराबोलिक केम्बरमध्ये. सेकंड, स्लोप केम्बर म्हणजे स्ट्रेट केम्बर. त्याच्यामध्ये तुम्ही मधून ओव्हरटेक करताना गाडी जी आहे ती स्लो चालवावी लागेल आणि साईडला तुमची गाडी जी आहे ती ओव्हरटर्न होणार नाही. आणि थर्ड, कंपोजिट केम्बर म्हणजे पॅराबोला प्लस स्ट्रेट. त्यामध्ये तुम्ही बोथ वे म्हणजे कडेला तुमचं स्ट्रेट केम्बर असेल आणि मध्ये पॅराबोला असेल, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही ओव्हरटेकिंग करताना मधल्या बाजूने गाडी जी आहे ती फास्ट जाईल आणि कॉर्नरला तुमची गाडी जी आहे ती ओव्हरटर्न होणार नाही. म्हणून तुम्ही जास्त करून स्लोप प्लस पॅराबोला केम्बर म्हणजे कंपोजिट केम्बर जो आहे तो यूज करा. हे झाले केम्बरचे प्रकार. मग त्यामध्ये आता जो प्रश्न पहिला विचारला, IRC स्पेसिफिकेशन नुसार केम्बरचे टाइप्स किंवा काय? तर IRC स्पेसिफिकेशन नुसार थिन बिटुमिनस रोड, थिक बिटुमिनस रोड म्हणजे थिकलाच काय म्हणतो? सिमेंट कॉन्क्रीट. थिन बिटुमिनस रोड. थर्ड वन इज अ WBM रोड, ग्रॅव्हल रोड. आणि लास्ट वन इज अ अर्धन रोड. मग त्याचं पर्सेंटेज, हेवी रेनफॉल कुठं, लो रेनफॉल कुठं. हेवीसाठी काय? 1/50. किती पर्सेंट? 2%. लोसाठी काय? 1/60. किती पर्सेंट? 1.7%. थिन बिटुमिनससाठी काय? तर 2.5% हेवी रेनफॉलसाठी. तिकडे किती? तर 2%. मग हे जे आहे ते तुम्हाला फॅक्च्युअल डेटा जो आहे तो तुम्हाला हे करावं. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं व्हॉट इज मीन बाय बमची डेफिनेशन सांगितली. नंतर तुम्हाला साईड ड्रेन म्हणजे काय सांगितलं. नंतर तुम्हाला साईड स्लोप म्हणजे काय सांगितलं. 1/n म्हणजे काय सांगितलं. नंतर तुम्हाला शोल्डर म्हणजे काय सांगितलं. नंतर कॅरेज वे म्हणजे काय सांगितलं. कॅरेज वे प्लस शोल्डर इज इक्वल टू व्हॉट? कॅरेज वे प्लस शोल्डर इज इक्वल टू व्हॉट? Formation width or roadway. Good. Formation width or roadway has तेच म्हणजे काय? तर कॅरेज वे प्लस शोल्डर अँड फॉर्मेशन विड्थ प्लस रोड मार्जिन.
फॉर्मेशन विड्थ प्लस रोड मार्जिन इज इक्वल टू व्हॉट? रोड लँड विड्थ. रोड width. ओके गुड. रोड लँड विड्थ. ठीक आहे. सर्वांना ती डायग्राम वगैरे भेटली असेल, नोट्समध्ये पाहिले असेल. नेक्स्ट आणखीन एकदा मी एक्सप्लेन करेल त्या दोन्ही, रोड इन इम्बॅकमेंट, क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट, क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग. क्रॉस सेक्शन म्हणजे काय, तर रोड कट केल्यानंतर तो रोड कसा दिसेल. म्हणजे समजा तुमच्या कॉलेजच्या समोरचा रोड आहे, तर त्याला कट केला तर आपल्या सेक्शनमध्ये तो रोड कसा दिसेल. म्हणून क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग, म्हणजे ज्या ठिकाणी कटिंग केलेली आहे त्या कटिंगच्या एरियाचा क्रॉस सेक्शन कसा दिसेल, आणि ज्या ठिकाणी इम्बॅकमेंट केलेली आहे, फिलिंग केलेली आहे, त्या ठिकाणचा रोड सरफेस कसा दिसेल क्रॉस सेक्शनमध्ये. हे जे आहे ते म्हणजेच क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट, कर्व. व्हॉट इज मीन बाय कर्व, तर तुम्हाला सांगितलं इथं तुम्हाला ड्रॉइंग मध्ये जो दिसतोय पार्ट, हा एरिया जो असतो तो म्हणजे एरिया, कर्व्ह एरिया. ओके. ज्या ठिकाणी डिव्हायडर्स असतात, ज्या ठिकाणी कॉर्नरला फुटपाथ असतो शहरामध्ये, तिथं तुम्हाला कर्व्ह जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले दिसतील. आता ह्या पुढच्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला दिसतील कर्व्ह. पहा, हा म्हणजे झाला कर्व्ह. हा एरिया दिसतोय सर्वांना, मी माऊस म्हणजे रोटेट करतोय, तो एरिया म्हणजे झाला कर्व्ह एरिया. ओके. त्याची हाईट जी आहे ती ठरलेली असते. कशी ठरलेली असते, तर त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत, लोअर कर्व, सेमी बॅरियर टाईप कर्व अँड बॅरियर टाईप कर्व. मग तुम्हाला त्या नोट्समध्ये दिलेलं आहे, सेमी बॅरियरची किती हाईट 10 सेंटीमीटर, बॅरियरची किती 15 सेंटीमीटर, लोची किती 10 सेंटीमीटर, जे आहे ते तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. किंवा आता PPT ज्या वेळेस मी देईल किंवा दुसऱ्या नोट्स टाकेल त्यावेळेस त्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे लक्षात आले 3 टाईपचे असतात. मग शक्यतो ज्यावेळेस आपण शहरात जातो त्यावेळेस हा फुटपाथ एरिया जो आहे तो थोडासा वरती घेतलेला असतो शहरामध्ये, आणि जसं बाहेरच्या सिटीमध्ये किंवा बाहेर थोडंसं जाल तसा तो लो माउंटेबल म्हणजे थोडासा कमी केलेला असतो. आणि जसं बाहेर जाल म्हणजे आउटर ऑफ द सिटी और आउटर एरिया, तर तिथं तुम्हाला कर्व वगैरे जो आहे तो पाहायला मिळणार नाही, कारण तिथं काही गरज नाही फुटपाथची वगैरे. डायरेक्ट जे आहे ते असे साईड्स असतात, त्या साईडवरून तुम्ही मग चालत जाऊ शकता बाहेरून नॅशनल हायवेच्या बाहेर. परंतु नॅशनल हायवेच्या इथं तुम्हाला कोण जास्त करून पीपल जे आहे ते चालताना वगैरे दिसत नाही. तुम्हाला ते कुठं दिसतील, जास्त करून स्टेट हायवे असेल, विलेज रोड असेल, MDR असेल, ODR असेल, तिथं दिसतील. पण हे तुम्हाला कर्व जे आहे ते इन सिटी एरिया जास्त करून पाहायला मिळतील. कर्व इंडिकेट्स द बाउंड्री बिटवीन द पेवमेंट अँड मीडियन ऑर फुटपाथ ऑर शोल्डर. मीडियन म्हणजे काय, तर जे मधले डिव्हायडर्स असतात. मला सांगा, ज्या ठिकाणी आपण ग्रास प्लांटेशन और झाडे लावतो त्या एरियाला आपण काय म्हणतो, आर्बोरी. गुड, Arboreal. आर्बोरी. ओके. अँड आणखीन एक प्रश्न, ज्या ठिकाणी आता हा रोड आहे समजूयात. ओके. तर इथं दिसत असेल, आता इथं दिसतंय की नाही माहित नाहीये, सिटीमध्ये असेल किंवा सिटीच्या बाहेर असेल, जिथं रोड सिग्नल्स असतात, इथं एक काहीतरी लाल लाल असे जे आहेत ते पॉट्स प्रेझेंट केलेले असतात. ते लाल पॉट्स काय असतात, कोण सांगू शकेल? आणि त्याला काय म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग भाषेत? नॅशनल हायवेला पाहिलं असेल तुम्ही, ते काय असतं, तर ते कशासाठी असतात, रात्री तुम्ही जो आहे रात्री ज्या वेळेस तुम्ही एखादी बाईक चालवताय किंवा कार चालवताय, काही असेल मोठं जड वाहतूक वाहन चालवताय, आणि तुम्हाला जर तुमचा कॅरेजवे लक्षात नाही आला, लक्षात नाही आला तर ऍक्सिडेंट होईल ना. तुम्ही रोड आणि तुमची बाईक जी आहे ती बाहेर जाईल आणि तुम्ही कोलॅप्स व्हाल, बाहेर गेल्यानंतर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस. त्यामुळे इथं जे आहे ते रोड डेलिग्नेटर्स प्रोव्हाइड केलेले असतात. काय असतात, रोड डेलिग्नेटर्स. ते कशासाठी असतात, तर रात्रीच्या वेळी ते जे आहेत ते रेड कलरचे, म्हणजे पाहिलं असेल तुम्ही, लाईट जे आहेत मारतात, त्यामुळे तुम्हाला बाउंड्री ऑफ रोड लक्षात येते. म्हणजे त्या कॅरेजवेच्या बाहेर तुम्ही गाडी घेऊन जात नाही, म्हणजे तुमच्या लक्षात येते की रोड हा इथं एंड होतो, म्हणून तुमची गाडी जी आहे ते त्या लेनवरून प्रॉपर जाते. त्याला आपण रोड डेलिग्नेटर्स असं म्हणतो. ओके. ठीक आहे. तर लक्षात आले, कर्व म्हणजे काय, इट इज अ बाउंड्री बिटवीन द पेवमेंट. बाउंड्री एरिया बघा ना, हे बाउंड्री एरिया ना लास्ट आहे, बाहेर आहे डायरेक्ट, आणि इकडे पण ह्या बाजूला पण सेम तसंच असणार, किंवा ह्या ड्रॉइंगमध्ये दिसतंय तुम्हाला, इथं एक आहे आणि इकडे एक असेल, पुन्हा इथे एक असेल आणि इकडे एक असेल, म्हणजे बाउंड्री
बिटवीन द पेवमेंट अँड मीडियन. मीडियन म्हणजे मधला एरिया, आर्बोरीचा एरिया, ऑर फुटपाथ ऑर शोल्डर. ठीक आहे. मग त्यामध्ये 3 टाईप, लो कर्व, सेमी बॅरियर कर्व आणि बॅरियर टाईप कर्व. म्हणजे हे फक्त हाईट ठरवतात. बॅरियर कर्वची हाईट जास्त असते सेमी बॅरियरपेक्षा, सेमी बॅरियरची त्यापेक्षा 5 सेंटीमीटर कमी आणि लोची त्यापेक्षा 5 सेंटीमीटर कमी. रोड मार्जिन, व्हॉट इज मीन बाय रोड मार्जिन? आता तुम्हाला त्या ड्रॉइंगमध्ये दिसत असेल क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट ऑर कटिंगमध्ये. रोड मार्जिन कशाला केलेलं आहे, कोण सांगू शकेल? रोड मार्जिनमध्ये काय काय आहे? त्यामध्ये बघा साईड ड्रेन आहे, बर्म आहे, फुटपाथ एरिया. आता ज्या त्या रोडनुसार तिथं जो आहे तो रोड मार्जिन्स प्रोव्हाइड करतो. आता हा शोल्डर एरिया जो आहे तो रोडवे विड्थमध्ये येईल, म्हणजे फॉर्मेशन विड्थ किंवा रोडवेमध्ये हा शोल्डर एरिया. का तर तो एरिया जो आहे तो कॅरेजवे प्लस शोल्डर रोडवे विड्थ येईल किंवा फॉर्मेशन विड्थ येईल, रोडवे येईल. पण हा फुटपाथ एरिया, हा ड्राईव्ह वे, हा सायकल ट्रॅक, हा पार्किंग लेन, हा इम्बॅकमेंट स्लोप वगैरे हा जो एरिया आहे हा एरिया कशामध्ये येईल तर रोड मार्जिनमध्ये येईल. सायकल ट्रॅक म्हणजे काय तर हा एरिया आहे, हा एरियाच्या इकडून इकडे तुम्ही जे आहे ते मोठे मोठे व्हेकल्स जे आहेत ते पास करू शकता. परंतु इकडून तुम्ही 2 व्हीलर असेल, तुमची सायकल असेल, ज्या गोष्टी किंवा लोक जे आहेत, आता शहरामध्ये लोक कशावरून चालणार, फुटपाथवरून चालणार. मग तुमची सायकल वगैरे तुम्ही जे आहे ते या एरियातून घेऊन जाऊ शकता. किंवा तुम्ही शहरामध्ये पाहिलं असेल तुमची सायकल वगैरे जे आहे ते फुटपाथवरती पार्क केलेली असते किंवा फुटपाथवरून एखादा सायकलवरती येऊ शकतो. म्हणजे या एरियाला तुम्ही सायकल ट्रॅक वगैरे किंवा सायकल लेन असं म्हणू शकता. ड्राईव्ह वे, तुमचा ड्राईव्ह वे कोणता असेल किंवा पार्किंग लेन कुठं असेल तुमची पार्किंग लेन. पार्किंग जे आहे ते प्रत्येक स्पॉटला दिलेले असते शहरामध्ये आणि त्या ठिकाणीच तुम्ही पार्किंग करू शकता. नाही ना की असा रोड आहे आणि पार्किंग तुम्ही डायरेक्ट इथं करताय, असं चालणार नाही. शहरामध्ये कुठंतरी पार्किंग एरिया दिलेला असतो, तेवढ्या एरियामध्ये तुम्ही पार्क करू शकता किंवा ह्या एरियामध्ये पण तुम्ही पार्किंग जे आहे ते करू शकता. तुमची 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, शहरामध्ये जिथं सिटी एरिया आहे त्या ठिकाणी. फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय ते माहिती आहे तुम्हाला, रोडवे म्हणजे काय माहिती आहे. आता हे एक IRC स्पेसिफिकेशन आहे. IRC स्पेसिफिकेशन नुसार ग्रेडियंट टेरेन काय आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येतील, त्या मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर एक्सप्लेन करेन. तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेलं आहे ग्रेडियंट काय आहे किंवा नंतर सुपर इलिव्हेशन काय आहे किंवा नंतर टेरेन काय, ह्या गोष्टी ज्या आहेत मग कोणत्या टाईपचे टेरेन्स ते आहे. आता यामध्ये जे आहे रोड क्लासिफिकेशन, रोडवे विड्थ किती असली पाहिजे त्या लेननुसार, ही काय तुम्हाला एक्झामला विचारलं जाणार नाहीये. फक्त यातलं मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फर्स्ट, फक्त हे खालचे जे आहेत ते डिग्रीला गरजेचे आहेत, डिग्रीच्या वेळेस गरजेचे आहेत. आणि काल एक मला कोणीतरी प्रश्न विचारला फर्स्ट चॅप्टरमध्ये, मे बी रेक्टेंग्युलर ग्रीड टाईप पॅटर्न, नंतर काय कोणते ग्रीड पॅटर्न, रेक्टेंग्युलर पॅटर्न, स्टार अँड ग्रीड पॅटर्न, हे जे आहे ना ते डिग्रीला गरजेचं आहे किंवा डिप्लोमाला त्यावरती काही क्वेश्चन येत नाही. परंतु ते काय ते पण मी एकदा एक्सप्लेन करेल, त्या गोष्टी काय आहेत किंवा काय. नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन का घेतला, एखादा चौक असतो. आता लातूर सिटी आहे, लातूर सिटी जी आहे ती अगोदर तालुका होती, म्हणजे उस्मानाबाद हा जिल्हा होता, डिस्ट्रिक्ट होती, आणि लातूर जे आहे ते उस्मानाबादमध्ये होतं. कधी 1985-95 पर्यंत. मग नंतर जो आहे तो लातूर जिल्हा झाला. कधी झाला एक डेट काहीतरी असेल माझ्या लक्षात नाही. मग लातूर जे आहे ते हळूहळू डेव्हलप झालं, त्यामुळे ते उस्मानाबाद पासून विभक्त झालं आणि लातूर ही सेपरेट डिस्ट्रिक्ट झाली. ज्या ठिकाणी महानगरपालिका असते त्याच ठिकाणी जिल्हा असतो, ज्या ठिकाणी महानगरपालिका नसते त्या ठिकाणी जिल्हा असूच शकत नाही, तिथं फक्त नगरपालिका असते. मग त्या ठिकाणी मग तो तालुका असेल किंवा काय XYZ असेल, सिटी असेल मोठी. ओके, ठीक आहे. मग आता लातूर जे आहे, लातूरमधला एक शिवाजी चौक पकडूयात. तर शिवाजी चौक जर तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर तो कोणत्या पॅटर्ननी डेव्हलप केला पाहिजे, स्टार पॅटर्ननी डेव्हलप केला पाहिजे, ग्रीड पॅटर्ननी डेव्हलप केला पाहिजे की रेक्टँग्युलर पॅटर्ननी डेव्हलप केला पाहिजे. मग ते नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा बेंगलोर रोड डेव्हलपमेंट प्लॅन असेल, तुम्हाला सांगितलं फर्स्ट चॅप्टरमध्ये मी, पर 20 इयर्स प्लॅन जे आहे ते डेव्हलप होत गेले. पर 20 इयर्स प्लॅनला प्रत्येक वेगवेगळं नाव दिलं गेलं. ते डिग्रीला गरजेचं आहे, डिप्लोमाला गरजेचं नाही आहे. आणि स्टार पॅटर्न काय, ग्रीड पॅटर्न म्हणजे काय, जशी ड्रॉइंग आहे त्या बुकमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जशी ड्रॉइंग आहे ना त्यानुसार तिथं तो चौक जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला जातो किंवा तो चौक तिथला आईसलँड जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला जातो आणि तिथले रोड्स जे आहेत ते त्यानुसार डिवाइड केले जातात. म्हणून त्याला नाव जे आहे ते स्टार पॅटर्न, ग्रीड पॅटर्न और एटसेट्रा एटसेट्रा असं दिलेलं आहे. ठीक आहे, आपण आपल्या इथे येऊया.
IRC स्पेसिफिकेशन नुसार रोड क्लासिफिकेशन आहे, त्यामध्ये रोडवे विड्थ जी आहे ती ठरवलेली आहे. मग त्यामध्ये प्लेन अँड रोलिंग टेरेन अँड माउंटेनियस अँड स्टीप टेरेन. माउंटेनियस अँड स्टीप टेरेन म्हणजे काय, जिथं हिली एरिया आहे, जिथं पर्वत एरिया आहे, जिथं डोंगर एरिया आहे, जिथं तुम्ही घाट एरिया आहे, त्या ठिकाणचा एरिया म्हणजे माउंटेनियस अँड स्टीप टेरेन. ओके. टेरेन म्हणजे काय तर स्लोप. टेरेन म्हणजे काय, ग्राउंड. तिथलं ग्राउंड जे आहे ते जास्त निमुळतं, जास्त डायगोनल, जास्त हेवी अशा टाईपचं आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण माउंटेनियस अँड स्टीप. माउंटन म्हणजे काय, पर्वत. आणि स्टीप म्हणजे काय, जास्त स्लोप असणे. आणि टेरेन म्हणजे काय, ग्राउंड. आणि फर्स्ट काय, प्लेन अँड रोलिंग टेरेन. प्लेन अँड रोलिंग म्हणजे पठारी प्रदेश, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पर्वत वगैरे नाही आहे, डोंगर वगैरे नाही आहे, फ्लॅट रोड आहे, तो एरिया. ओके. मग त्यामध्ये रोड क्लासिफिकेशन, मग रोडवे विड्थ इन मीटर. फर्स्ट आहे नॅशनल अँड स्टेट हायवे. फक्त हाच इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डिप्लोमासाठी, हे काही विचारत नाही आहे. जरी कोणाला पाठ करायचं असेल तो पण फॅक्च्युअल डेटा म्हणून तुम्ही पाठ करू शकता. हे डिग्री आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे विचारतात. ओके. फॅक्च्युअल डेटामध्ये लक्षात असू द्या. फक्त यातलं काय लक्षात असू द्या, लास्टचं व्हिलेज रोड, सिंगल लेन रोड किंवा व्हिलेज रोड, त्याचं माउंटेनियस आणि स्टीपसाठी आहे 4 मीटर. हे एक लास्टचं लक्षात असू द्या. व्हिलेज रोड, सिंगल लेन रोडचा माउंटेनस अँड स्टीप टेरेनसाठी किती आहे, डायरेक्ट 4 मीटर. आता हे कसं करायचं बघा. फर्स्ट नॅशनल अँड स्टेट हायवे. फर्स्ट काय, नॅशनल अँड स्टेट हायवे. त्यामध्ये फर्स्ट ए आहे सिंगल लेन आणि सेकंड आहे 2 लेन. सिंगल लेन रोड आणि सेकंड आहे 2 लेन. नॅशनल आणि स्टेट हायवेसाठी पाहतोय आपण प्लेन अँड रोलिंग टेरेनमध्ये. आता सिंगल लेन रोडची विड्थ किती असते, ॲज पर IRC 3.75 मीटर असते. बरोबर आहे, 3.75 मीटर असते सिंगल लेन रोडची. आणि 2 लेनची किती असते तर 7 मीटर असते. मग मला सांगा, जर 2 लेनची 7 मीटर विड्थ असेल, ओके, पण आपण हे पाहतोय कशासाठी, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेज. मग 7 मीटरमध्ये प्लस करा 2.5 प्लस 2.5, 7 प्लस 2.5 प्लस 2.5, 7 प्लस 2.5 प्लस 2.5, किती आलं आन्सर, 12 मीटर आलं का आन्सर इथं, 12 मीटर. प्लेन अँड रोलिंग टेरेन. आता हे कसं केलं तुम्ही म्हणाल सर, काय केलं हे 2.5 आणि 2.5. ॲज पर IRC मिनिमम शोल्डर विड्थ इज इक्वल टू 2.5 मीटर. ॲज पर IRC मिनिमम शोल्डर विड्थ इज इक्वल टू 2.5 मीटर. मग एका बाजूला जर 2.5 मीटर शोल्डर असेल तर दुसऱ्या बाजूला शोल्डर किती असेल, 2.5 मीटर असेल. मग 2 लेनची विड्थ किती असते, 7 मीटर असते. 7 प्लस 2.5 प्लस 2.5 म्हणजे 2.5 प्लस 7 प्लस 2.5, किती आलं उत्तर, 12 मीटर. म्हणून प्लेन अँड रोलिंग टेरेनचं रोडवे विड्थ किती असते तर 12 मीटर. आणि तुम्ही म्हणाल सर मग इथं सिंगल लेनसाठी पण 12च दिसतंय, तर मला सांगा, नॅशनल हायवे कधी 3.75 मीटरचा तुम्ही पाहिलाय का, नाही. तो कधीही 2 लेनचाच असतो, तो सिंगल लेनचा कधीच नसतो. लक्षात येतंय, म्हणजे सिंगल लेन नसतोच रोड. नॅशनल हायवे तो जो असतो तो 2 लेनसाठी असतो. म्हणून जी याची विड्थ आहे प्लेन अँड रोलिंग टेरेनची, ती जी किती असेल ती 12 मीटर. आता नेक्स्ट माउंटेनियस आणि स्टीप टेरेन. माउंटेनियस आणि स्टीप टेरेनमध्ये जी आहे ती विड्थ जी असते ती तुमच्या रोडची ॲज पर IRC. आता इथं किती दिलेलं आहे, 8.80 2 लेनसाठी आणि सिंगल लेनसाठी दिलेले 6.25. आता ज्यावेळेस तुम्ही नॅशनल हायवे असेल किंवा स्टेट हायवे असेल, ज्यावेळेस तुम्ही हिली एरियामध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला हिली एरियामध्ये जेवढं इथं 12 मीटर भेटलंय ना, तेवढं डिस्टन्स तिथं कधीच मिळणार नाही. का मिळणार नाही, कारण हिली टेरेन आहे. तिथं तुम्ही जेवढा पण पर्वत किंवा डोंगर जो आहे तो पोखरताय किंवा काय करताय, टनेलसाठी असेल, रोडसाठी असेल, रेल्वे बोगद्यासाठी असेल किंवा काही समथिंग असेल, तर तिथं तुम्हाला ॲज पर प्रॉपर जेवढा इकडं बाहेर पठारी प्रदेशवरती भाग भेटलेला आहे तेवढा भेटत नसतो. तिथं जे शोल्डर्स असतात ते कधीही 1 or 1.25 मीटर एवढेच भेटतात. ते पण भरपूर झाले. तिथं शोल्डर भेटताना कधी तर 0.5 मीटरचा पण भेटतो. लक्षात येतंय, ज्यावेळेस हिली एरिया, माउंटेनस एरिया, स्टीप टेरेन असतं त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला शोल्डर जो आहे तो 0.5 मीटर, 1 मीटर, 1.2 मीटर और 1.5 मीटर, हायेस्ट झाला 1.5 मीटर. लक्षात येतंय.
त्यामुळं इथलं जे आहे माउंटेनियस आणि स्टिप टेरेनची रोडवे विड्थ ती ॲज कम्पेअर्ड टू प्लेन अँड रोलिंगपेक्षा कमी असते. जर समजा तुम्ही 1.25 पकडला तर 1.25 प्लस 1.25 किती झालं 3 मीटर झालं. आणि रोडवे विड्थ जर तुम्ही 7 मीटर पकडत असाल 7 प्लस 3 मीटर किती झालं 10 मीटर. पण आता इथं त्यांनी पकडताना किती पकडलेली असेल ॲज कम्पेअर्ड टू 1.25 पेक्षा कमी विड्थ पकडली. जर समजूयात त्यांनी 1 मीटर विड्थ पकडलेली आहे बोथ साईड तर आणि आणखीन एक सांगतो, ज्यावेळेस हिली एरियामधून रोड जातोय डोंगरामध्ये रोड जातोय तर डोंगराच्या एका बाजूला जास्त शोल्डर भेटतो दुसऱ्या बाजूला शोल्डरच भेटत नाही कधी कधी. मग तो 0.5 मीटर किंवा काही समथिंग एवढाच भेटत असेल का डायरेक्ट दरी आहे पलीकडल्या साईडला डायरेक्ट व्हॅली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला शोल्डर जो आहे तो कमी भेटतो. आणि ज्या ठिकाणी डोंगराचा भाग आहे आतल्या बाजूला त्या ठिकाणी तुम्हाला शोल्डर जो आहे तो जास्त भेटतो. त्यामुळं त्यानुसार ह्याची विड्थ जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. आणि ही जो आहे तो फॅक्च्युअल डेटा तुम्हाला डायरेक्ट जो आहे तो तुम्ही पाठ करू शकता. कशासाठी माउंटेनियस आणि स्टिप टेरेनसाठी 6.25 मीटर आणि 2 लेनसाठी नॅशनल अँड स्टेट हायवे 8.80 मीटर. हे जे आहेत मग मेजर डिस्ट्रिक्ट रोड सिंगल लेन 2 लेन 9 हे कसं आलं 4.75 मीटर काय असं आलं. जर कोणाला पाहिजे असेल नंतर एक्सप्लेन करेन, हे गरजेचं नाही आहे, लिहून काढू शकता डिग्रीला आणि तुम्हाला कशासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी गरजेचं आहे. पण हे सध्या तुम्हाला डिप्लोमासाठी इम्पॉर्टंट आहे जास्त. ओके लक्षात आले जायचं आहे पुढं. येस सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे सुपर इलिव्हेशन. सुपर इलिव्हेशन हॅज अल्सो कॉल्ड कोण सांगू शकेल? Cant or banking. Good. Super elevation has also called as a cant or banking and super elevation is denoted by small e. लक्षात ठेवा एक्झामला 100% क्वेश्चन येऊ शकतो सुपर एलिव्हेशन वरती 99.99% येतोच. कशावरती येतो तो पण सांगतो. एक तर असं विचारतात सुपर एलिव्हेशन हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डॅश डॅश कांट ऑर बँकिंग. तिथं मग तुमच्या MCQ टाईपमध्ये ऑप्शनमध्ये एक तर कांट असेल किंवा बँकिंग असेल किंवा कशाने डिनोट करतात. हा अतिशय स्मॉलेस्ट क्वेश्चन आहे किंवा त्यावरती एक प्रॉब्लेम किंवा त्यावरती एक एक्झाम्पल एक फॉर्म्युला आहे ते कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगेल. ओके पहिल्यांदा तुम्हाला माहीत असलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय सुपर एलिव्हेशन. कोण सांगू शकेल सुपर एलिव्हेशन म्हणजे काय मराठीमध्ये? हा बोल. रोड म्हणजे कॉर्नरच्या म्हणजे एखादा रोड मध्ये कॉर्नर असेल ना त्या कॉर्नर मध्ये रोडच्या आउटसाइड उचललेले असते एका साइडला. ओके कशामुळे उचललेली असते कशासाठी उचलायची ती आउटसाइड? म्हणजे एखादी व्हेकल म्हणजे ती व्हेकल कॅरी करण्यासाठी प्रॉपरली. ओके ठीक गुड. बघा in order to counteract the effect of centrifugal force and to reduce the tendency of the vehicle to overturn or skid, the outer edges of the pavement is raised with respect to the inner edge. That's the most important line. The outer edge of the pavement is raised with respect to the inner edge. म्हणजे इनर एजच्या एजपेक्षा आउटर एज जी आहे ती त्यापेक्षा कमीत कमी काय 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर कितीही असेल. तुमचा कर्व जसा आहे तुमचं वळण जितकं स्टीप आहे जितकं जास्त आहे तेवढ्यानुसार तुम्हाला ती आउटर एज जी आहे ती इनर एजपेक्षा उचलायची आहे. thus providing a transverse slope throughout the length of the horizontal curve. तो जो म्हणजे कुठं प्रोव्हाइड करतो सुपर इलिव्हेशन ज्या ठिकाणी आपला वळणाचा रोड आहे कर्व पोर्शन आहे जिथं वळण मारतो आपण रोड जो आहे तो तिथून सेकंड डायरेक्शनला जातो त्या डायरेक्शनला आपण काय करतोय त्या कर्ववरती आउटर एज ॲज कम्पेअर टू इनर एज पेक्षा थोडीशी उचलतोय. कशासाठी तर काउंटर इफेक्ट ऑफ युअर सेंट्रिफ्युगल फोर्स तुमच्या बाईकचा सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो रिड्यूस करण्यासाठी. तुम्ही बघा ना ज्यावेळेस तुम्ही वळणावरती जाता किंवा वळण तुम्हाला समोर पुढे दिसतंय त्यावेळेस तुम्ही काय करता तर स्लो बाईक चालवता.
का चालवता? जर तुम्ही फास्ट बाईक चालवली आणि जरी सुपर इल्युशन दिलेलं असेल तरी तुमची बाईक डायरेक्ट बाहेर जाईल आउटर साईडला, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काय करता, ज्यावेळेस वळण येतं त्यावेळेस थोडा का होईना स्पीड नॉर्मल, ज्यावेळेस 120 110 किंवा समथिंग 90 न चालवताय गाडी स्ट्रेट रोडवरती, पण तुम्ही ज्यावेळेस वळण येईल त्यावेळेस 70 60 करता आणि नंतर तुम्ही वळण मारून जे आहे ते तुमची बाईकचा स्पीड पुन्हा वाढवता. कशासाठी? तर ओव्हरटर्न स्किड होऊ नये, म्हणजे तुम्ही बाहेर फेकले जाऊ नये म्हणून आउटर एज जी आहे ती इनर एज पेक्षा उचलली गेलेली असते. त्यालाच आपण काय म्हणतो, सुपर एलिव्हेशन असं म्हणतो. ओके. आणि तिथं लक्षात ठेवा, हा एक पॉइंट महत्वाचा आहे, धस प्रोव्हाइडिंग ए ट्रान्सवर्स फ्लो थ्रू आउट दी लेंथ ऑफ द हॉरिझॉन्टल कर्व. तिथं जो कर्व असतो तो हॉरिझॉन्टल कर्व असतो. कोणता कर्व असतो? तर हॉरिझॉन्टल कर्व असतो सुपर एलिव्हेशनच्या ठिकाणी. आणि बघा, दिस ट्रान्सवर्स इन्क्लिनेशन टू दी पेवमेंट सरफेस इज नोन ॲज अ सुपर एलिव्हेशन ऑर कांटॉर बँकिंग. मग कोणाला प्रश्न आला नाही मनामध्ये, सर बाहेरची आउटर एज जर उचलली तर इनर एज, मग पडलेलं पावसाचं पाणी एकाच डायरेक्शनला जाईल ना, बरोबर आहे ना. पडलेलं पावसाचं पाणी हे डायरेक्ट आउटर एजला पडलेलं, इनर एजला पडलेलं हे इनर एजच्या साईड ड्रेनमध्ये जाईल आणि तिथून ते जे आहे ते ड्रेन आउट होईल. ओके. म्हणजे तुमचा जो रोड जो आहे तो खचणार नाहीये त्या पण एजला. बघा या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, द सुपर एलिव्हेशन इज एक्सप्रेस्ड ॲज द रेशो ऑफ द हाईट ऑफ आउटर एज विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल विड्थ. मग दिसते एक बाईक दिसते, काहीतरी कर्व दिलेलं हॉरिझॉन्टल कर्व, त्यावरती ट्रान्सवर्स फ्रिक्शन बघा, बाईक जे आहे फोर व्हीलर जे आहे ते कशी जाते आणि काय. ओके, लक्षात आलंय सुपर एलिव्हेशन. जर तुम्हाला डायग्राम वगैरे पाहायची असेल सेक्शनमध्ये तर अशी पाहू शकता, सुपर एलिव्हेटेड पेवमेंट सेक्शन. मग हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्या हॉरिझॉन्टल सरफेसला तुमचा हा रोड जो आहे तो डॅश डॅश केलेला, तो जो सरफेस म्हणजे तुमचा रोड जो आहे तो तेवढा उचललेला आहे. कोणत्या एजला? ह्या आउटर एजला. आणि मग फ्रिक्शनल फोर्स कुठं लागेल? मी एक टू व्हीलर चालवतोय, फ्रिक्शनल फोर्स टू व्हीलर चालवताना पुढे लागेल की पाठीमागे लागेल? पाठीमागे लागेल ना. टायर्स जे आहेत ते फिरतायत, सर्क्युलर फिरतायत आणि आपण पुढच्या डायरेक्शनला फेकले जातोय, पुढच्या डायरेक्शनला जातोय. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स त्या टायर्सचा कशाशी होतोय? तर रोडशी होतोय. मग फ्रिक्शन जे आहे ते पाठीमागे होत जाईल ना. लक्षात येते. आणि हे इक्विलिब्रियम कंडिशनचं ह्या ड्रॉइंगनुसार, ह्या डायग्रामनुसार त्याचं जे आहे ते एक्सप्लेनेशन आहे. दॅट्स एक्सप्लेनेशन इज नॉट नीडेड टू यू, इट इज ओनली नीडेड फॉर डिग्री and only for competitive exam, no for competitive exam, because in competitive exam when you get degree completed, after that you have to competitive exam of like IAS, UPSC in engineering services exam, then you have to require this type of derivation that not required for your diploma. In that बघा पाहायचं असेल तर काय, कॉस थिटा कुठं समोर फेकला जातोय, ज्यावेळेस आपण बाईक जे आहे ते या डायरेक्शनला नेतोय त्यावेळेस पी कॉस थिटा, आणि पाठीमागच्या डब्ल्यू साइन थिटा. तुम्ही ज्यावेळेस अप्लाइड मेकॅनिक्स शिकला असेल, हॉरिझॉन्टलला कॉस, व्हर्टिकलला साइन, असं काहीतरी डायरेक्शन रिझल्टंट फोर्स जे आहे ते लागलेले असतात. फ्रिक्शन म्हणून एक चॅप्टर पाहिला असेल, फ्रिक्शन चॅप्टरमध्ये तुम्ही रिझल्टंट फोर्स काढला असेल. त्या रिझल्टंट फोर्स काढताना तुम्हाला कॉस जो आहे तो हॉरिझॉन्टलला, साइन जो आहे तो व्हर्टिकलला, असं तुम्ही पीला फोर्सला जो आहे तो डिवाइड करायचे आणि उत्तर जे आहे ते काढायचे. मग त्यानुसार इथं जे आहे ते रिझल्टंट फोर्स काढलेला आहे आणि त्यानुसार मग जे आहे ते डिवायडिंग बाय डब्ल्यू कॉस थिटा सेंट्रिफ्युगल रेशो जो आहे तो काढलेला आहे. हे काही गरजेचं नाही आहे. तुम्हाला गरजेचं काय? दॅट मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज द इम्पॉर्टंट. परीक्षेला तुम्हाला फक्त हे इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे तर पहा, the value of coefficient of lateral friction F is taken as a 0.15. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विचारला जाणारा भरपूर वेळा 100% किंवा उद्या तुमच्या एक्झाममध्ये मे बी MCQला येणारा क्वेश्चन लिहून घ्यायचं असेल, the value of coefficient of lateral friction F is equal to 0.15. F is equal to 0.15. लॅटरल फ्रिक्शन हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. दोनच वर्डिंग असतं, लॉंगिट्युडनल फ्रिक्शन अँड लॅटरल फ्रिक्शन एक्झाममध्ये. कोइफिशियंट ऑफ longitudinal friction, coefficient of lateral friction. Coefficient of longitudinal friction is equal to 0.3 to 0.4.
एफ इज इक्वल टू 0.3 to 0.4. काही पुस्तकामध्ये 0.35 ते 0.4 लिहिलेले, काही पुस्तकामध्ये 0.3 ते 0.4 लॉंगिट्युडिनल फ्रिक्शन एफ इज इक्वल टू, आणि हे महत्वाचं आहे लॅटरल फ्रिक्शन एफ इज इक्वल टू 0.15. ओके. अँड टॅन थिटा सुपरइल्युशन स्लेंडम एक्सिड 7 to 10%. आता बघा, एक्सिड 7 to 10%. मी तुम्हाला बोललो होतो ज्यावेळेस फर्स्ट सेकंड थर्ड और फोर्थ माझं लेक्चर चालू होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं सुपर इल्युशन ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुमचं केम्बर पर्सेंटेज आहे ते भरपूर चेंज होतं. एक तर मायनसमध्ये जातं, एक तर प्लसमध्ये जातं. मग मायनसमध्ये गेलं तर ते -1.9 1.5% होतं. आता तुम्ही केम्बर पर्सेंटेज पाहिले किती होतं? सर्वात कमी 1.7% होतं आणि जास्त किती होतं? 4% होतं. ते कशासाठी होतं? सिमेंट कॉन्क्रीट रोड, थिन बिट्युमिनस रोड, थिक बिट्युमिनस रोड, अर्धन रोड, WBM रोड, बिट्युमिनस रोड और समथिंग. त्यासाठी जे आहे ते 1.7% आणि 4% जास्तीत जास्त. पण बघा ज्यावेळेस सुपर इल्युशन येतं त्यावेळेस एक तर सुपर इल्युशन 7 ते 10% पर्यंत जाऊ शकतं. मग ते हिली एरिया, माउंटेनस एरिया असेल, स्टीप टेरेन असेल और रोलिंग एरिया, प्लेन एरिया असेल. लक्षात येतंय? आणि मायनस पण असू शकतं. का मायनस असू शकतं? कारण इनवर्ट स्लोपला आपण जो आहे तो केम्बर जो आहे तो कमी करणार, त्यामुळे मायनस असणार. आणि ज्यावेळेस आउटर एजला आपण जो आहे तो केम्बर वाढवतो सुपर इल्युशनमुळे, त्यामुळे ते पर्सेंटेज ऑफ सुपर इल्युशन जे आहे केम्बर जे आहे ते वाढणार. लक्षात घ्या. ओके. Therefore, centrifugal ratio P/W. What is mean by P and what is mean by W? तुमची जी काय व्हेइकल असेल तिचं वेट असेल W. P म्हणजे काय? ती व्हेइकल असेल, तुमची स्वतःची व्हेइकल, तिचा फोर्स असेल. ओके. इज इक्वल टू टॅन थिटा प्लस एफ. हे पण गरजेचं नाही आहे. P/W इज इक्वल टू E प्लस एफ, बट P/W इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय जी आर. व्ही स्क्वेअर, व्हॉट इज मीन बाय व्ही, व्हॉट इज मीन बाय जी अँड व्हॉट इज मीन बाय आर? कोण सांगू शकेल मला? आता इथे ई म्हणजे काय माहीत झाले? ई म्हणजे काय? सुपर इल्युशन. सुपर इल्युशन हॅज ऑल्सो कॉल्ड एज काउंटर बँकिंग. व्हॉट इज मीन बाय एफ? एफ म्हणजे लॅटरल फ्रिक्शन और लॉंगिट्युडिनल फ्रिक्शन. एफ ची व्हॅल्यू माहीत झालेली आहे. एफ ची व्हॅल्यू डायरेक्ट माहीत झाले, सर्वांनी लिहून घेतले. लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. मे बी मी माझ्या स्वतःच्या नोट्समध्ये लिहून दिलेलं आहे, कुठं पुस्तकामध्ये नसेल, परंतु मी माझ्या नोट्समध्ये डिग्रीच्या असतील, डिप्लोमाच्या असतील किंवा काय कुठं जेवढ्या गोष्टी मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये माहीत आहेत त्यानुसार मी फॅक्च्युअल डेटा मोस्ट IMP म्हणून तुम्हाला माझ्या नोट्समध्ये टाकलेलं आहे. एफ लॅटरल फ्रिक्शन 0.15 ही पण व्हॅल्यू माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय व्ही? व्ही म्हणजे व्हेइकल स्पीड. व्ही म्हणजे स्पीड ऑफ व्हेइकल. तो मग स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये असेल व्हेइकलचा किंवा मीटर पर सेकंद मध्ये असेल. ओके. आणि जी म्हणजे काय? जी म्हणजे काय? एकटा बडबड करून काही चालणार नाही, तुम्ही पण सांगत चला. व्हॉट इज मीन बाय जी? अरे जी 9वी 10वी 11वी 12वी डिप्लोमा सगळे शिकलेलं आहे. जी म्हणजे, जी म्हणजे काय असते? व्हॅल्यू काय असते? काय सांगायची गरज आहे काय? हा, ग्रॅव्हिटी. 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 मग तिची व्हॅल्यू किती असते? आनंद 22 रोल नंबर 9.8. 9.81. राजनंदिनी सांगा त्याचं युनिट काय असतं? रोल नंबर 5. नो 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 ऐश्वर्या 63 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल ना. रोल नंबर 13 काय असतं युनिट? रोल नंबर, हा बोला बोला. मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ठीक आहे. E plus F is equal to phi square divided by GR. Therefore, the general equation for the design of super elevation, हे इक्वेशन लक्षात ठेवा, पाठ करा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता जर स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये असेल, आता बघा हे इक्वेशन कशासाठी आहे? स्पीड इन मीटर पर सेकंड. स्पीड इन मीटर पर सेकंड. फी इज इक्वल टू मीटर पर सेकंड. जर तुम्हाला एक्झाम मध्ये दिलं फी इज इक्वल टू मीटर पर सेकंड, जर एक्झाम मध्ये दिलं तर तुम्ही फॉर्म्युला काय लिहिणार? E प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय जी आर. लक्षात येत आहे? जर एक्झाम मध्ये, हा बोला 58 रोल नंबर बोलायचे काय? बोला.
कुणाला काय बोलायचंय? 60 रोल नंबर, 1 रोल नंबर काय बोलायचंय का कुणाला? लक्षात येतंय मी सांगतोय ते लक्षात येतंय? चॅट बॉक्स मध्ये टाका. येत असेल तर येस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. फास्ट होत असेल तरी पण सांगा. ठीक आहे, ओके. येस, ठीक आहे, येत आहे सर्वांना. नो अनिकेत सरवळे, काय येत नाही लक्षात बाळा तुझ्या? 57 बोलू शकतोस. 57 बोल. हा, काय कळलं नाही? मोठ्याने बोल. माझा आवाज स्पष्ट आहे ना? तुझा पण आवाज स्पष्ट येऊ दे. फॉर्म्युला. फॉर्म्युला, फॉर्म्युला मग तेच सांगायला लागलो ना आता. एक्सप्लेन काय चालू आहे? ई कशासाठी आहे? सुपर इल्युएशन. सुपर इल्युएशन पाहतोय. ई कशासाठी आलंय इथं? सुपर इल्युएशन साठी. एफ कशासाठी आलंय? गाडी ज्यावेळेस रोडवरून जाते सुपर इल्युएशनच्या एरियावरून, कर्ववरून, त्यावेळेस एफ येईल ना, फ्रिक्शन होईल ना गाडीचं. आणि व्ही कशासाठी आले? गाडीचा स्पीड आहे ना, व्ही इन किलोमीटर पर आवर और व्ही इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी का आले? तर ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध आपण जातोय ना, गाडी जी आहे ते पुढं मागं करतोय. म्हणजे काय आहे? तिथं ग्रॅव्हिटी फोर्स जो आहे तो अप्लाय होतोय ना, तिथं सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण सुपर इल्युएशन वरती कमी करतोय, म्हणून जी आले. आर का आले? आर म्हणजे रेडियस. तिथल्या सुपर इल्युएशनला, तिथल्या वळणाला, तिथल्या कर्वला काहीतरी रेडियस दिलेला असेल, म्हणून आर आलेला आहे. ह्या टर्म कळल्या? ई म्हणजे काय, एफ म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, जी म्हणजे काय, आर म्हणजे काय. लिहून घेत चला. जी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो ई प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय जी आर. तर इथं व्ही स्क्वेअर डिवाइड बाय जी आर हा फॉर्म्युला का आला? तर इथला व्ही म्हणजे स्पीड जो आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे. व्हीचं युनिट काय? एक तर किलोमीटर पर आवर स्पीडचं, किंवा मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड कधी होतं? ज्यावेळेस डिवाइड बाय 1000 करतो किलोमीटर पर आवरला, त्यावेळेस त्या आन्सरला ते जे उत्तर येतं ते मीटर पर सेकंद असतं. जर एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्ट मीटर पर सेकंड दिलं तर हा फॉर्म्युला वापरायचा, ई प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय जी आर. जर एक्झाममध्ये तुम्हाला देताना स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये दिला तर फॉर्म्युला वापरायचा दिस, ई प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 आर. लक्षात येतंय? येस और नो? येस सर. येस सर. ओके 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 ओके. रोल नंबर 57 और कुणी 37 न विचारलं, आले लक्षात आता? ओके. ओके. बघा इथं वेअर ई इज इक्वल टू रेट ऑफ सुपर इल्युएशन इज इक्वल टू टॅन थीटा, काय असेल ते. एफ इज इक्वल टू डिझाईन व्हॅल्यू ऑफ लॅटरल कोएफिशियंट फ्रिक्शन 0.15. Phi is equal to speed of the vehicle meter per second. R is equal to radius of a horizontal curve in meter, or G is equal to acceleration due to gravity 9.81 meter per second square. ह्या गोष्टी लिहून घ्या, नोटबुक मध्ये असू द्या. फी मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर हा फॉर्म्युला. लॅटरल फ्रिक्शन इज इक्वल टू धिस. वेअर इज इक्वल टू, वेअर म्हणजे काय, ई म्हणजे काय, एफ म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, आर म्हणजे काय, जी म्हणजे काय. फॉर्म्युला व्ही स्पीड इन व्हेकल इन किलोमीटर पर आवर, ई प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 आर. ठीक आहे, सुपर इल्युएशन समजलं. आता सुपर इल्युएशन मॅक्झिमम कुठं आणि मिनिमम कुठं बघा. इंडियन रोड काँग्रेस IRC had fixed the maximum limit of super illusion in plan and rolling terrains. इथं प्लॅन झालेलं आहे, इथं ॲक्च्युली प्लेन पाहिजे. प्लेन अँड रोलिंग टेरेन्स अँड इज स्नो बाउंड एरियाज. हा पण क्वेश्चन एक्झामला येण्याचे चान्सेस आहेत, लक्षात ठेवा. मी आपल्या माझ्या जी थेरॉटिकल नोट्स आहेत स्वतःच्या राईट डाऊन केलेला, त्यामध्ये हा चार्ट मे बी मी दिलेला आहे. 7% कुठं, 10% कुठं आणि 4% कुठं. एक्झामला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा प्रश्न आलेला आहे. इंडियन रोड काँग्रेस हॅड फिक्स्ड दी. आवाज माझा येतोय ना सर्वांना? येस सर. Yes, sir. ओके.
Indian Road Congress IRC had fixed the maximum limit of super elevation in plain and rolling terrain. तर आता ॲक्च्युली ह्या स्लाईडमध्ये किंवा ह्या काय म्हणतो ह्या PPT प्रेझेंटेशनमध्ये इथे एक असा चार्ट करायला पाहिजे होता त्यांनी. SR नंबर, टेरेन आणि केम्बर पर्सेंटेज इन कुठं तर स्नो बाउंड एरिया और प्लेन एरिया और रोलिंग टेरेन और समथिंग एल्स असा एक चार्ट पाहिजे होता. मे बी मी माझ्या नोट्समध्ये ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला नोट्स, एक सेकंड मी माझ्या नोट्स पाहतो. मी काय ओपन केलेलं नाही आहे काही. मी दिलेलं आहे तुम्हाला बघा. तुमच्या समोर ज्यांनी नोट्स लिहिलेले आहेत त्यांना मी नोट्समध्ये बघा दिलेलं आहे आणि ते मोस्ट IMP फॅक्च्युअल डेटा म्हणून टाकलेलं आहे. मी प्रत्येक ठिकाणी जी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे तिथं मी फॅक्च्युअल डेटा म्हणून टाकलेलं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून टाकलेलं आहे. प्लेन और रोलिंग एरिया, माउंटेनियस एरिया आणि स्टीप एरिया. आता बघा यामध्ये तुम्हाला PPT प्रेझेंटेशन मध्ये काय दिसतंय, रोलिंग टेरेन और प्लेन टेरेन अँड स्नो बाउंड एरिया किती टक्के सुपर इल्युशन 7%. ऑन हिल रोड्स नॉट बाउंड बाय स्नो एरिया. स्नो एरिया म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्नो एरिया, कोणी सांगू शकेल? ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे. बर्फाळ प्रदेश म्हणजे काय, जम्मू काश्मीर असेल किंवा सिक्कीम असेल किंवा लडाख असेल, असा जो भाग असेल त्या ठिकाणी काय होतो, रोडवरती बर्फ पडतो. मग तो स्नो बाउंड एरिया, ज्या ठिकाणी बर्फ वगैरे पडतो म्हणजे असा एरिया जो असेल तो स्नो बाउंड एरिया. ओके, त्या ठिकाणी जे आहे ते सुपर इल्युशन देत असताना तुम्हाला किती टक्के द्यायचंय तर 7% द्यायचंय. परंतु कोणत्या एरियाला द्यायचंय, प्लेन आणि रोलिंग टेरेनसाठी द्यायचंय. लक्षात ठेवा, प्लेन आणि रोलिंग टेरेनसाठी स्नो बाउंड एरियामध्ये तुम्हाला सुपर इल्युशन जे आहे ते 7% द्यायचंय. हा डेटा पाठ करा. हा माझा डेटा पाठ आहे स्वतःचा. कशासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तुमचा पण डेटा हा पाठ असला पाहिजे, कुठं किती पर्सेंटेज असतं. सेकंड पॉइंट बघा, ऑन हिल रोड्स नॉट बाउंड बाय स्नो अ मॅक्झिमम सुपर इल्युशन. म्हणजे ज्या ठिकाणी स्नो एरिया नाहीये, म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ पडत नाहीये आणि तिथं हिल रोड्स आहेत, म्हणजे पर्वती प्रदेश आहे, डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी सुपर इल्युशन तुम्हाला किती द्यावं लागेल तर 10% द्यावं लागेल. ओके, अँड लास्ट point, on urban road stretches with a frequent intersection it may be necessary to limit the maximum super elevation. म्हणजे ज्या ठिकाणी शहरी प्रदेश असेल, अर्बन एरिया असेल, त्या ठिकाणी जर हिली एरिया किंवा प्लेन एरिया रोलिंग टेरेन असेल तर सुपर इल्युशन किती असेल 4% असेल. मिनिमम सुपर इल्युशन साठी काय त्यांनी क्रायटेरिया बघा काय म्हटलंय, फ्रॉम ड्रेनेज कन्सिडरेशन इट इज अ नेसेसरी टू हॅव ए मिनिमम क्रॉस स्लोप टू ड्रेन ऑफ द surface water. If the calculated super elevation is equal to or less than the camber of the road surface, then the minimum super elevation to be provided on a horizontal curve may be limited to the camber of the surface. मिनिमम सुपर इल्युशन किती द्यायचं तर जेवढं केम्बर पर्सेंटेज देणार आहे सुपर इल्युशन पॉइंटला, कर्वला, म्हणजे काय तर पडलेलं पावसाचं पाणी फक्त जे आहे ड्रेन आउट झालं पाहिजे साईड ड्रेनमध्ये, त्यासाठी ते दिलेलं आहे. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट आहे ना, हा डिग्रीला नाही आहे, हा पार्ट सॉरी डिप्लोमाला नाही आहे, डिग्रीसाठी आहे. परंतु तरी पण तुम्ही स्वतः आता हा पार्ट लक्षात ठेवा. कशासाठी लक्षात ठेवा तर तुम्हाला सांगतो. सुपर इल्युशन डिझाईन करायचं आहे आपल्याला. समजूयात, सुपर इल्युशन डिझाईन करायचं आहे, एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे आपल्याला सुपर इल्युशनचा. बघा आता फर्स्ट स्टेप काय, the super elevation for 75% of a design speed is calculated neglecting the friction. म्हणजे ॲज पर IRC नुसार त्यांनी जे आहे ते डायरेक्ट 75% साठी डिझाईन केलेलं आहे. त्यांनी डिझाईन केलेलं आहे E इज इक्वल टू 75% म्हणजे किती झालं 0.75. E इज इक्वल टू फी स्क्वेअर. फी स्क्वेअर म्हणजेच किती स्पीड 0.75 फी स्क्वेअर डिवाइड बाय GR. का तर मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंडसाठी मी फॉर्म्युला फी असल्यानंतर काय सांगितला, E प्लस F इज इक्वल टू फी स्क्वेअर डिवायडेड बाय GR. E प्लस F इज इक्वल टू फी स्क्वेअर डिवायडेड बाय GR. आणि E प्लस F इज इक्वल टू फी स्क्वेअर डिवाइड बाय 127 R कधी म्हटलं, ज्यावेळेस किलोमीटर पर आवर असेल. पण आता इथं आपण काय करतो, डिझाईन करतोय. हे डिग्रीसाठी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, डिप्लोमासाठी नाही आहे.
तर त्यामध्ये फी इज इन किलोमीटर पर अवर, तर त्यावेळेस काय फॉर्म्युला इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 225R. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल 225R कधी घ्यायचं आहे किंवा व्ही स्क्वेअर डिवाइड बाय GR कधी घ्यायचं आहे आणि व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127R कधी घ्यायचं आहे. शक्यतो तुम्हाला डिप्लोमाला व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय 127R आणि व्ही स्क्वेअर डिवाइड बाय GR यावरतीच प्रॉब्लेम विचारला जातो. E प्लस एफ इज इक्वल टू यावरती नाही विचारत. ज्यावेळेस ग्रॅडियंट वगैरे विचारलेलं असतं त्यावेळेस हे फॉर्म्युले यूज करतो आपण. म्हणजे कोणतं ग्रॅडियंट आहे आणि तिथं किती पर्सेंटेज सुपररिलेशन आहे त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज. आता हे पुढचं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. स्टेप 2, इफ द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ E इज अ लेस दॅन 7%. इफ the calculated value of E is less than 7% or 7% म्हणजेच किती असतं 0.07, the value so obtained is provided. जर 7% पेक्षा व्हॅल्यू कमी येत असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही ई साठी किती अप्लाय करता 0.07 असं सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, त्यापेक्षा कमी जरी आली तरी 0.07 ही जी आहे ती मिनिमम व्हॅल्यू तुम्ही टेकन करायची. कशासाठी सुपररिलेशन डिझाईनसाठी. मग त्यांनी जे आहे ते त्यानुसार हे डिझाईन जे आहे ते केलेलं आहे. हे काय तुम्हाला गरजेचं नाही. ठीक आहे, सुपररिलेशन इज ओव्हर. सुपररिलेशन मध्ये काय प्रॉब्लेम कुणाला चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. सर्वांना समजलंय? नो प्रॉब्लेम ना. नो म्हणजे सर्व नो टाकतायत म्हणून म्हणतोय. ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आहे. सगळे हुशार आहेत माझ्यापेक्षा. मयूर गोसावी 37 नंबर समजलं. ठीक आहे, आता मला सांगा कोणी कोणी नोट्स लिहिलेत फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर? सर्वांनी लिहिलेत? येस सर. Yes, sir. येस सर. येस सर. आता ऍक्च्युली माझ्या ह्या गोष्टी सर्व पाठ आहेत. आता मी इथं नाही दाखवू शकत. बहुतेक मी काल एक PPT डाउनलोड केलेले आहेत ती मी पाठवेल. त्यामध्ये मे बी साईड स्टॉपिंग साईड डिस्टन्स आणि ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स तो पण एरिया त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. टेरेन ओके, तो ॲक्च्युली इथं इन्क्लूड केलेला दिसेना या PPT मध्ये मला. हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे. हा मी दिलेला आहे तुम्हाला लिहून. रोलिंग ग्रॅडियंट, लिमिटिंग ग्रॅडियंट, एक्सेप्शनल ग्रॅडियंट. मग ते ग्रॅडियंट म्हणजे काय ते आधी तुम्हाला सांगावं लागेल मला. प्लेन ग्रॅडियंट, रोलिंग ग्रॅडियंट ते मी सांगेल आणि त्यानंतर हा चार्ट कसा लक्षात ठेवणार आहे बघा. प्लेन अँड रोलिंग टेरेन म्हणजे जे पठारी प्रदेश असतात तिथला टेरेन म्हणजे तिथला सरफेस एरिया कसा असतो. मग त्यामध्ये पहिला जो आहे तो रोलिंग ग्रॅडियंट. रोलिंग म्हणजे सर्वात कमी असणारा. अमोघ सिद्धा पुजारी आत्ता जॉईन झालेत. इतके वेळ कुठे होते, लेक्चर संपत आलं. सेकंड आहे लिमिटिंग ग्रॅडियंट, थर्ड आहे एक्सेप्शनल ग्रॅडियंट. तर कशात लक्षात ठेवणार आहे तुम्ही, पहिली सुरुवात 3% पासून चालू करायची आणि 2-2-1-1% वाढवायचं. 2-1-2-1 असं जरी केलं चालेल किंवा लोअर टू हायर कडे जायचे. प्लेन अँड रोलिंग 3.3% आहे. काही बुकमध्ये इथं 3% आहे. ओके, 3.3%, 5%, 6.7%. काही बुकमध्ये इथं 6% आहे. ठीक आहे, जसं असेल तसं. 3.3%, 5%, 6.7%. एक्झामला यावरती क्वेश्चन येतो, 100% येतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येत असेल, डिप्लोमाला येत असेल, डिग्रीला येत असेल. डिप्लोमाला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सेकंड आहे माउंटेनियस आणि स्टीप टेरेन. इलिव्हेशन मोर दॅन 3000 मीटर अबाव MSL. MSL म्हणजे कोण सांगू शकेल? MSL म्हणजे अरे यार, MSL म्हणजे मीन सी लेवल.
काय यार किती विचार करता. मीन सी लेवल म्हणजे जी मुंबईच्या समुद्रावरून घेतलेली लेवल आहे ती म्हणजे मीन सी लेवल. प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर येलो कलरच्या बोर्डवरती समजूया तिथं लिहिलंय पुणे जंक्शन, पुणे स्टेशन, दौंड जंक्शन, सोलापूर जंक्शन. रेल्वे स्टेशनवरती गेलो, येलो कलरचा बोर्ड दिसतो त्यावरती लिहिलेलं सोलापूर स्टेशन, परंतु त्याच्या उजव्या हाताला खाली कॉर्नरला लिहिलेलं असतं मीन सी लेवल इज इक्वल टू 498 पॉईंट समथिंग. का तर मीन सी लेवल मुंबईच्या सी लेवल पासून एवढ्या वरती जे आहे ते सोलापूरचं रेल्वे स्टेशन आहे. RL लिहिलेले असते. काय तुम्ही पाहत नाहीये काय नाहीये. मीन सी लेवल शिकलं नाहीत का तुम्ही? डिप्लोमा फर्स्ट इयर सर्विंग शिकलात की नाहीत? माहिती आहे की नाहीये ते पहिले सांगा. Yes, तिथे sir. हा मीन Yes, सी sir. लेवल कुठून घेतली? पाकिस्तान कराची मधून मुंबईच्या इथं घेतली. कुठे घेतली तर समुद्राच्या तिथं घेतली. परंतु मला एक्झॅक्ट पॉईंट सांगा मुंबईतला जो की मीन सी लेवलचा 0 पॉईंट आहे. कोण सांगू शकेल? एकदा PWD एक्झामला 2018ला हा क्वेश्चन विचारला होता. एक्झॅक्ट लोकेशन ऑफ मीन सी लेवल इन मुंबई. तर मीन सी लेवलचा एक्झॅक्ट पॉईंट आहे मुंबईचं एअरपोर्ट. लक्षात घ्या कुठं आहे तर मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट जे आहे ते जे आहे ते मीन सी लेवलचं 0 पॉईंट आहे. म्हणजे तिथं पहिल्यांदा पाकिस्तानच्या कराचीच्या पॉईंटची तिथं उचललेली आहे आणि तिथून मग मीन सी लेवल तुमचे जो समुद्र आहे मुंबईचा तिथं घेतलेली आहे आणि तिथून मग मीन सी लेवल जे आहे RL जे आहे रेड्यूस लेवल काय असेल ते मग प्रत्येक स्टेशनला जे आहे ते टाकलेले आहे किती अंतरावर आहे किंवा काय. मग त्यानुसार इथं माउंटेनियस अँड स्टीफ हॅव्हिंग इलिव्हेशन मोर दॅन 3000 म्हणजे मीन सी लेवल पासून 3000 मीटर वरती म्हणजे 3 किलोमीटर वरती. आता तुम्ही म्हणाल एवढं वरती असू शकतो का? असू शकतं ना. बघा ना आपला हिमालय पर्वत असेल और जे काय असेल त्यामध्ये ते बघा ना किती किती वरती आहेत माउंटन्स वरती 8848 म्हणजे 8 किलोमीटर वरती असा डोंगर आहे. किंवा लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल तिथले एरोप्लेन म्हणजे एअरपोर्ट जे आहेत ते वरती आहेत. बर्फाळ प्रदेश आहे परंतु वरती जे आहेत ते त्यांचे एअरपोर्ट आहेत. मग त्यानुसार जे आहे बघा त्यांचं रुलिंग लिमिटिंग आणि एक्सेप्शनल 5%, 6%, 7%. पुन्हा नंतर हे उचलायचं इथं घ्यायचं, हे उचलायचं इथं घ्यायचं, हे उचलायचं इथं घेतलं, हे उचललं इथं घेतलं, इथं उचललं, 6 इथं उचललं आणि 7 लिहिलं फक्त पुढती. पुन्हा 5, 6, 7 झाल्यानंतर हे 6 उचललं इथं घेतलं, 7 उचललं इथं घेतलं आणि 8 पुढती लिहिलं. अतिशय सोपं आहे. फक्त इथं माउंटेनियस स्टीप हॅव्हिंग इलिव्हेशन मोर दॅन 3000 मीटर अबाव आणि बिलो, अबाव अँड बिलो हे जे आहे ते महत्त्वाचे. मग ते मिनिमम ग्रेडियंट काय, एक्सेप्शनल ग्रेड कॉम्पेन्सेशन हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलेला आहे. हे किती असतं काय असतं ते पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगेन. हे कर्व जे आहेत ते पुढच्या लेक्चरला होईल. आणि आता पुढच्या लेक्चरला मे बी आपण स्टॉपिंग साईड डिस्टन्स, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स हे जे आहे ते एक्सप्लेन करूयात. ग्रेडियंट जे आहे तो एक एक्सप्लेन करूयात आणि मग नंतर पुढे कर्वला हात घालूयात. कर्वचा पार्ट पुढे बघूयात. ठीक आहे. आत्तापर्यंत जेवढं शिकवलं त्यात काय प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम असेल बोला. पुढच्या लेक्चरला स्टॉपिंग साईड डिस्टन्सेस घेऊयात आणि ग्रेडियंट पॉईंट घेऊयात. सुपरइल्युशन आज झालं ओके, त्याचा फॉर्म्युला झाला. आता पुढच्या लेक्चरला साईड डिस्टन्सेस त्याचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरून कसं एक्झाम्पल सोडवायचं, सुपरइल्युशनचं एक्झाम्पल कसं सोडवायचं ते पाहूयात आणि ग्रेडियंट जे आहेत ते पाहूयात. तो चार्ट पुन्हा एकदा आणखीन एकदा पाहूयात. परंतु पुढच्या लेक्चरला येताना नोट्समध्ये आहे थोडंसं पाहून या. ग्रेडियंटचा चार्ट थोडासा पाठ करा. मी 6.7 5, 6, 7 6, 7, 8 पण कशाला काय आहे? रुलिंगला काय आहे? एक्सेप्शनल काय आहे? मग ते एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे काय, रुलिंग ग्रेडियंट काय, माउंटेनियस ग्रेडियंट म्हणजे काय ते मी सांगतो. प्लेन एरिया, रुलिंग एरिया ते सांगतो. ठीक आहे ओके. काय प्रॉब्लेम असेल तर बोला, नसेल तर चॅट बॉक्समध्ये प्रेझेंटी टाकू शकता. डबल प्रेझेंटी टाकायची नाही. आज वॉर्निंग करतोय, डबल प्रेझेंटी टाकताय चालणार नाही आहे.
ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आहे.